नमस्कार. आज आपण कोणताही फूड कलर किंवा इसेन्स न वापरता ओरिजिनल पायनॅपल वापरून त्याचा रुचकर मऊ लुसलुशीत पायनॅपलचा शिरा म्हणजेच अननसाचा शिरा तयार करणार आहोत. या पायनॅपलच्या शिऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा शिरा खाताना याचे छोटे छोटे रसदार अननसाचे तुकडे जेव्हा दाताखाली येतात तेव्हा या अननसाच्या शिऱ्याची लज्जत आणखीनच वाढते आणि एक प्लेटऐवजी 2 प्लेट शिरा आपण नक्कीच फस्त करतो. अत्यंत पौष्टिक आणि लज्जतदार असा हा अननसाचा शिरा झटपट तयार होतो. एखाद्या आनंदाच्या प्रसंगी, सणासमारंभासाठी, किटी पार्टी, गेट टुगेदर अशा कुठल्याही प्रसंगी तो थोड्या कल्पकतेने सर्व केला तो एखाद्या 5 स्टारमध्ये मिळणाऱ्या डेझर्टलाही मागे टाकेल. नेहमीच्या गोड शिऱ्याऐवजी असा हा आंबट गोड शिरा तयार करण्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात. यासाठी आपण इथे बारीक काप केलेले अननसाचे तुकडे घेतलेत 1 वाटी, जाड रवा घेतलाय आपण 1 वाटी, काजूचे काप घेतलेत, बेदाणे घेतलेले आहेत आणि बदामाचे काप घेतलेले आहेत. रवा आपण भाजून घेणार आहोत, पण त्याआधी आपण एका भांड्यामध्ये 5 वाट्या पाणी गरम करायला ठेवणार आहोत. आणि आजची ही रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपींचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळेल. पाणी गरम करायला ठेवूयात आणि पुढची रेसिपी पाहूयात. पण त्याआधी आपल्या सर्वांचे आरोग्य रुची किचन कट्ट्यावर स्वागत करते. तर आता इथे पाणी गरम करायला ठेवलं आहे दुसऱ्या गॅसवर आणि इकडे कढईमध्ये हे बघा मी इथे तूप घेतलं आहे. पाव वाटी हे घट्टसर तूप आहे. आपण जर वितळून घेतलं तर अर्धी वाटी साधारणतः हे तूप होईल. तर हे असं घट्टसर साधारण 3 चमचे तूप मी कढईत घालून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये काजूचे काप घातलेले आहेत. आपण हे काजूचे काप छान असे खमंग असे तळून घेणार आहोत तुपामध्ये आणि त्यातच आता बदामाचे कापही घालून घेतले आणि बेदाणेही घालून घेतले. हे छान आपण खमंग असे परतून घेतले तुपावर की आपण ते काढून घेऊयात एका प्लेटमध्ये. आणि हे असे खमंग भाजलेले काप आपल्या शिऱ्यामध्ये खूपच छान लागतात. आणखी शिऱ्याला आपल्या लज्जत येते छान. त्यामुळे हे काप बाजूला ठेवले आहेत आणि त्याच कढईमध्ये त्या तुपामध्ये आपण 1 वाटी हा जाडसर रवा घेतला आहे. इथे आपण जाड रवा वापरला आहे त्यामुळे हा शिरा आपला छान दाणेदार तयार होतो आणि जाड रवा हा जास्त फुलतो त्यामुळे क्वांटिटीलाही आपला शिरा जास्त तयार होतो. तर हा रवा आपण मध्यम आचेवरती छान भाजून घेत आहोत आणि त्याचा सुगंध घरभर पसरलेला आहे. आणि जेव्हा असा सुगंध पसरतो तेव्हा आपला रवा छान भाजून तयार होत आला आहे हे आपल्या लक्षात येतं. इथं मी आता 3 चमचे पुन्हा तूप घालून घेतलं आहे. हे बघा रव्याचा रंगही बदलला आहे, छान गुलाबी असा रंग आलेला आहे. आता हा रवा एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात आणि गार करायला नाही म्हणणार आपण बाजूला ठेवूयात. तो बाकीची आपण पुढची कृती पाहूयात. तीच कढई मी थोडीशी साफ करून घेतली टिश्यू पेपरनी आणि त्यामध्ये मी आता पुन्हा 3 चमचे तूप घालून घेतलेलं आहे आणि त्या तुपामध्ये आता 1 वाटी आपण बारीक केलेले अननसाचे तुकडे घातलेले आहेत. इथे आपण 1 ते 1.5 वाटीसुद्धा अननसाचे काप घालू शकता. अननस जर आंबट नसेल जास्त तर 1.5 पावणे 2 वाटी जरी घातलात तरी खूप छान शिरा तयार होतो. आपल्या आवडीप्रमाणे घालायचे. मी इथे 1च वाटी घातला आहे आणि आता हे बघा त्याला थोडंसं पाणी सुटायला लागलं परतून घेतल्यावर. त्यात आता आपण 2 चमचे साखर घालूयात. कारण की अननस हा थोडासा आंबट असतो आणि त्याला थोडासा गोडसरपणा येण्यासाठी आपण इथे साखर घालून घेतली आहे आणि साखरेचं थोडंसं कॅरमलाइज पण होईल त्यामुळे एक छान थोडासा रंगही आपल्या शिऱ्याला येईल. त्यामुळे हे बघा छान परतून घेतले 3-4 मिनटं साखर आणि अननस. अननस थोडासा सॉफ्टही झालेला आहे. आणखी अननस थोडासा शिजावा म्हणून यामध्ये मी आपण जे 5 वाटी पाणी गरम केलं आहे त्यातलं 2.5 वाटी पाणी आत्ता इथे घालून घेते आहे. जाड रवा जेव्हा वापरतो आपण तेव्हा त्याला जास्त पाणी लागतं. इथे झाकण ठेवून छान उकळी आणली आहे त्यामुळे अननसही छान शिजला गेला आहे आणि अननसाचा फ्लेवर आपल्या त्या पाण्यामध्ये उतरला आहे त्यामुळे आपल्याला दुसरं काही इसेन्स वगैरे घालण्याची काही गरज नाही आहे. हे बघा आता पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि त्यामध्ये आणि अननसही थोडासा शिजला आहे त्यामध्ये आपण भाजलेला जो रवा आहे तो घालून घेतलेला आहे. आणि आता अगदी 2 ते 3 मिनटात आपण पाहू शकता ते पाणी सगळं सोक होतं आणि शिरा हे बघा आपला रवा छान फुलायला लागतो. रवा छान फुलला आणि आणखी त्याला पाण्याची गरज आहे म्हणून मी उरलेलं 2.5 वाटी पाणी पुन्हा घालून घेते आहे. म्हणजे साधारणपणे आपण इथे 5 वाटी पाणी वापरलं आहे. ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला आहे त्याच वाटीनं आपण इथे पाणी घेतलं आहे. इथे मी हा जो जाड रवा वापरला आहे त्यासाठी 5 वाटी पाणी लागलं आहे. पण आपण कुठला रवा वापरता, तो किती जुना आहे, कसा आहे त्यावरती पाण्याचं प्रमाण अवलंबून राहतं.
कमी जास्त प्रमाण होऊ शकतं पाण्याचं. हे बघा, छान परतून झाल्यावरती झाकण ठेवलं आणि एक वाफ काढली की जेणेकरून आपला रवा छान शिजेल आणि अननस आणि रवा छान एकजीव होतील. हे बघा, आपण पाहू शकता छान परतून घेते मी. त्याला छान वाफही बसली आहे. पण आणखी आपण एक वाफ काढूयात म्हणजे अननसाचे कावही छान शिजले जातील. एक वाफ काढली अगदी 1 मिनिटाची. आणि आता यामध्ये आपण साखर घालणार आहोत. साखर आपण आपल्या आवडीनुसार घालायची. आणि इथे मी 1 वाटीची साखर घेतली होती. आधी आपण 2 चमचे अननसाच्या आत घातली होती. आणि आता आणखी थोडीशी साखर, फक्त 2-4 चमचे साखर राहील एवढी बाजूला काढली आणि बाकीची साखर यात घालून घेतली आहे. अननस जर आंबट असेल तर आपण अख्खी 1 वाटी साखर यात वापरू शकता. अननस जास्त आंबट नसेल तर आपण 1 वाटीला थोडी कमी साखर इथे वापरू शकता किंवा आपल्या आवडीनुसार घालू शकता. साखर शिऱ्यामध्ये चांगली मुरली आहे. आता ह्याच्यावरती 2 ते 3 चमचे पुन्हा मी साजूक तूप घालून घेतले आणि झाकण ठेवून दिलं आणि एक वाफ काढली. आणि आता व्यवस्थित मिक्स करते. खूप छान मऊ लुसलुशीत असा हा आपला शिरा तयार झाला आहे. यामध्ये आता आपण जे खमंग परतून घेतलेले ड्रायफ्रूट्स होते ते घालून घेते. खूपच सुंदर दिसतो आहे, आपण पाहू शकता. आणि त्यामध्ये जे अननसाचे तुकडे घातलेले आहेत ते खाताना खरोखर खूप छान लागतात दाताखाली आल्यावर. गॅस बंद केला आहे आणि वेलची पावडर घालून मिक्स करून घेतलेला आहे. आता सर्व करूयात. रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. हे बघा, असा हा आपला छान लज्जतदार रुचकर पायनॅपल शिरा तयार आहे. आता हा आपण छान प्लेटमध्ये सर्व करूयात. किटी पार्टी, गेट टुगेदर किंवा एखाद्या समारंभासाठी आपण हा शिरा नक्की बनवून पाहाल. आणि कधीतरी आपल्याला नेहमीच्या गोड शिऱ्याच्या ऐवजी वेगळ्या पद्धतीचा शिरा करावासा वाटेल तेव्हा नक्की आपण हा अननसाचा शिरा बनवा. आणि असे ड्रायफ्रूट्स वगैरे घातल्यावरती त्याला एक शाही आपण म्हणू शकूयात, तसा हा शाही पायनॅपल शिरा आपला तयार आहे. आपण हे नक्की करून पहा आणि आपला अभिप्राय कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास आपल्या आवडत्या व्यक्तींबरोबर नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असा हा दाणेदार मऊ लुसलुशीत शिरा तयार झालेला आहे. आपण हे नक्की करून पाहाल. पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपींसह. तोवर आनंदी राहा, आरोग्यदायी आणि रुचकर खा आणि पाहत राहा आरोग्य रुची किचन कट्टा. धन्यवाद.